नाथाच्या घरचे उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. नुसता स्वर द्या फक्त. हा बस. आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळोनी. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याशी गेले. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराशी तेने गिळले. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. हंडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. विठ्ठला 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 समचरण सरोजम, सांद्र नीलांबुदाभम. जघन निहित पानिम, मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला, कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासम, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अद्यत्रय जननी देवाच्या. नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तथा वारकरी मेळाव्याच्या माध्यमातून आयोजित केला गेलेला हा 7 दिवसीय नामसोहळा आणि या नामसोहळ्यातील भगवान भालकेश्वराच्या चरणकमली ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त, पैठणचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी भगवंताच्या दरबारातलं नवल प्रतिपादन केलेलं आहे। विठ्ठला सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार आबालवृद्ध माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळीच्या माध्यमातून गावातल्या सर्व कारभारी मंडळीच्या मर्जीनं त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनानं चालू असलेल्या नामसप्ताहामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सर्व गावाच्या मर्जीनं निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी माझ्याकडं ही सेवा सुपूर्द केलेली आहे। भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। कारण कूट अभंगावरती किंवा या अशा अवघड अभंगावरती कीर्तन ऐकण्याचा तुमच्या जीवनातला पहिलाच प्रसंग असावा असं मला वाटतं। म्हणून हा अवघड असलेला अभंग आहे, परंतु आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे आणि ते पदापदाचं चिंतन करायचं आहे। वाह्यात व्यर्थ अनरत स्वर देत जा काका अधूनमधून, हां बस तेवढाच। हां, तुमच्या जीवनातला वेळ व्यर्थ घेणार नाही, फालतू बोलणार नाही, कुठल्याही प्रकारची तुमच्या जीवनातली अमूल्य किमतीची वेळ आहे ती वेळ खर्च करणार नाही। कारण पहिल्यांदा मुळातच मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि त्यातले त्यात मनुष्य जन्मामध्ये त्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। कारण इंग्लिशमध्ये सांगितलेले टाईम इज ए मनी, पैशानं तो वेळ मिळत नाही इतका महत्त्वाचा वेळ असतो। आणि खरं सांगतो तुम्हाला वेळेची किंमत कशी असते, आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये एक श्वास जर गेला तर तिन्ही लोकाची किंमत होते। एक श्वास गये तो तिही लोक का मोल, असं कबीर महाराज सांगतात। एक श्वास म्हणजे तिन्ही लोकाची किंमत आहे। आता तीन लोकाची किंमत बाकी हो वैकुंठातली स्वर्गातली तिथली मला माहीत नाही, पाताळातली बी माहीत नाही, पण आपण आपल्या हो भालकीतलीच घेऊ। जर समजा भालकीमध्ये एका प्लॉटची किंमत जास्तीत जास्त काय आहे स्क्वेअर फुटावर, अंदाजे सांगा ना मला। हां, 25 लाख रुपये गुंठा आर, बरोबर आहे ना? मग 25 लाख रुपये जर समजा एका आरची गुंठ्याची किंमत होती तर अशा बिदर जिल्ह्यातली सगळी जमीन एकत्रित करायची, त्याची किंमत किती? आपल्या कर्नाटकामधली सगळी जमीन एकत्रित करायची आणि असे कर्नाटकासारखे प्रांत भारत देशातली जमीन एकत्रित करायची, त्याची किंमत काढायची आणि अशा भारतासारखे देश आपल्या पृथ्वीभूतलावरती जे असंख्य आहेत सगळ्याची स्क्वेअर फुटाप्रमाणे जमिनीची किंमत करायची। त्याच्या बांधकामाची आणि बाकीची तर गोष्ट सोडा, त्याच्यावर असलेल्या गाड्या, पुन्हा त्याच्यावर असलेले बिल्डिंगा, त्याच्यावर असलेलं सोनं नाणं, ह्या तीन लोकाची किंमत किती होते त्याच्यातली फक्त आपल्या मृत्यू लोकातली किंमत मी सांगितली। अजून मी स्वर्गामध्ये प्लॉट घेतला नाही हो, आणि स्वर्गात प्लॉट जर घेतला तर तुम्हाला कीर्तन सांगायला येणार नाही, असं आहे त्याचं। म्हणून स्वर्गातल्या प्लॉटची किंमत वेगळी, पाताळातली वेगळी, असे तीन भुवनाची जेवढी किंमत होती तितकी माणसाच्या एका श्वासाची किंमत होती महाराज। हे मी पदरचं बोलत नाही,
हे कबीर महाराजांनी सांगितलं. आणि एवढी किंमत ज्याच्या श्वासाची आहे त्याचा वेळ व्यर्थ घेणं आणि फालतू गोष्टी सांगून कीर्तनकारानं त्याचा वेळ व्यर्थ घेणं ही कीर्तनकारावरची जिम्मेदारी नाही. म्हणून नारदाच्या गादीवर उभं राहून महत्त्वाच्या पॉईंटवरती आणि अभंगाचा अर्थ सांगण्याकरता कीर्तनकारानं उभं राहावं. वाह्यात व्यर्थ गोष्टी करू नये आणि फालतू गोष्टीची मध्ये आपला वेळ व्यर्थ स्वतःचा घालू नये आणि दुसऱ्याचाही वेळ व्यर्थ घालू नये ही कीर्तनकारावरती जिम्मेदारी असल्यामुळे तुम्ही अमूल्य किमतीचा हा नाम सप्ताह ठेवलेला आहे भालकेश्वर भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये. आणि या कीर्तनातला हा विषय अत्यंत महत्त्वाचा मी तुम्हाला प्रतिपादन करतो. विठ्ठल 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 म्हणून सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. आता आमच्या पैठणच्या नाथ महाराजांनी सांगितलं, नाथाच्या घरची उलटी खून. नाथाच्या घरची म्हणजे पैठणच्या नाथाच्या घरची नाही बरं का. नाथ शब्दाचा अर्थ होतो कोशामध्ये मालक. शब्दकोशामध्ये नाथ शब्दाचा अर्थ होतो मालक. नाथ शब्दाचा अर्थ होतो सत्ताधीश. नाथ शब्दाचा अर्थ होतो जगाचा नियंता. नाथ शब्दाचा अर्थ होतो इंद्रियाचा स्वामी. नाथ शब्दाचा अर्थ होतो ज्याच्या सत्तेनं सगळं जगत हलतं. नाथ शब्दाचा अर्थ होतो ज्याच्या इच्छेविना काहीच घडत नाही त्याला नाथ म्हणतात महाराज. नाथ शब्दाची एवढी व्याख्या आहे. म्हणून पैठणचे नाथ स्वतःला नाथ म्हणून घेणार नाहीत, कारण संत कधी स्वतःला संत म्हणून घेत नसतात आणि मालकही म्हणून घेत नसतात. हो, ज्या लोकाला परमार्थात येऊन पदव्या घेण्याची इच्छा आहे ते परमार्थातले संसारिक आहेत महाराज. हो, ज्याला परमार्थात येऊन मोठमोठ्याल्या पदव्या घ्यायच्या. आता कीर्तनकार महाराजाला एक पदवी मिळाली, ह भ प, भरपूर झाली ना हो महाराज. ती काय लहानी पदवी आहे का? ह भ प एवढी पदवी मिळाल्यावर बी काही काहीची एवढी हवस असते की पुन्हा त्याच्या पाठीमाग गू लावून घेतात महाराज. आता गू लावून घेणं महाराजांनी चांगली गोष्ट नाही ना. हो, गू कळलं का? गुरुवर्य. हा, गुरुवर्य लावून घेतात. बरं, त्या गुवर भागलं तर ठीक आहे, नाही तर पुन्हा पू लावून घेतात महाराज. हो, गु आणि पू. हो, आता पू म्हणजे पूज्य. हो, आता जे स्वतःच पूज्य असते तर ते स्वतःला पूज्य लावून घेतात महाराज. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, हो, गुरुवर्य, पुन्हा विद्वद्वर्य, विद्वान, पुन्हा अजून समजा हरिभक्तीपरायण, हो, वेदांताचार्य, हो, पुन्हा अजून काय काय. हो, एवढ्या मोठ्या पदव्या आहेत महाराज. हे आचार्य पदव्या तर कुठून आल्या कुणास ठाऊक. कीर्तनाचार्य, वेदांताचार्य, पुन्हा विनोदाचार्य, कोणत्या तमसगिरानं दिल्या कुणास ठाऊक, त्यांची त्यांनाच माहिती महाराज. म्हणून इतकल्या पदव्या लावून घेऊ नये महाराज. देवाची भक्ती करीत असताना ही उपाधी वाढू नये. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर संत स्वतःला मालक म्हणून घेत नाहीत महाराज. उलपाट ते काय म्हणतात, तुझी दासीचा दास करून ठेवा, तुझे दासीचा दास करून ठेवा, तुझे दासीचा दास करून ठेवा, तुझे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची माझ आशीर्वाद द्या, हा देवा
घ्यावा हाची मज आशीर्वाद द्यावा तुझी दासीचा दास करून घ्यावा तुझी दासीचा दास करून ठेवा तुझी दासीचा दास करून ठेवा तुझी दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद घ्यावा हाती माझ आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा हाती माझ आशीर्वाद द्यावा संत खरे जगाचे मालक आहेत महाराज. कसे मालक आहेत तर जगाचा मालक परमात्मा ज्यांच्या घरी काम करतो ते कमी मालक आहेत का? एवढी मालकी ज्याच्याकडे असताना ते स्वतःला मालक म्हणून घेत नाहीत महाराज. मग भगवंताला मालक म्हणतात. सबका मालिक एक है. हो, देव मालक आहे महाराज आणि जगाचा मालक आहे, जगाचा नाथ आहे, स्वामी आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, मायो जगन्नाथ बाप जगन्नाथ, मायो जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, मायो जगन्नाथ बाप जगन्नाथ, मायो जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथाचा जनार्दन हे मायो जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, हो अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. भगवान परमात्मा नाथ आहे महाराज. म्हणून आमचे पैठणचे नाथ महाराज सांगतात, माझ्या मालकाच्या घरी तुम्हाला जायचंय का? माझ्या नाथाच्या घरी म्हणजे परमेश्वराच्या घरी जायचंय का? त्याच्या उलट्या खुणा आहेत. असा सहज सोपा अर्थ आहे. कारण देव मालक आहे जगाचा महाराज. वृक्षाची ही पान, चाले हे शरीर कोणाची असते, वाव चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिना, ओ कोण बोलविते हरी चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते,
झाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिवी न देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्हणजे जगाचा मालक परमात्मा आहे. तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ, म्हणून भगवान परमात्मा नाथ आहे. संत हे सनाथ आहेत आणि तुम्ही आम्ही अनाथ आहोत. आणि या जगाचा मालक एकच नाथ आहे असं सांगणाराही जगाच्या पाठीवर एकच नाथ आहे महाराज. हे सगळ्याला कळायचं नाही, त्याला 4Gचं कार्ड लागतं. हो, कारण जगाच्या पाठीवर एकच नाथ आहे असं सांगणारा बी एकच नाथ आहे. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून. आपण मालक नसताना आपल्याला मालक म्हणून घेण्याची हौस भरपूर आहे महाराज. हो, आपण मालक नाही तर, पण फक्त पगाराच्या टाइमला पैसा जवळ आला की घरातली पत्नी तेवढी म्हणते आमचे मालक आले. हे कधी फक्त पैसे तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर ते बाहेर गाऊन कुणी पाहुणे आले आणि विचारलं कुणी घरात आहे का, तर ती म्हणती घरात गडी माणूस कुणीच नाही. तुमच्याकडे गडी कुणाला म्हणते तर बोलत जा, गडीवर राहते ते गडी का? मग गडी कुणाला म्हणते तर शेतात काम करणाराला, नौकराला गडी म्हणतात. मग आता ही त्या नवऱ्याला एकदा मालक म्हणतीन 4 वेळेस गडी म्हणते. आता हे नेमका गडी का मग मालक असा, हे ज्याची त्यांनी ओळखायचं महाराज. खरं म्हणजे गडीच बिनपगाराचा. हो, स्वतःला मालकी नाही आपल्याकडं. मग मालक फक्त परमात्मा आहे. ज्याच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच होऊ शकत नाही त्याला मालक म्हणलेलं आहे. म्हणून माझ्या मालकाच्या, माझ्या नाताच्या घरच्या उलट्या खुणा आहेत. उलट्या खुणा आहेत म्हणजे काय आहे तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. सध्या 4 ट्रॅकचा जमाना आहे. 4 ट्रॅक म्हणजे चौपदरी रस्ता आहे ना. आपल्याकडे गेलेत नाही असे समोरून इकडं चौपदरी रस्ते गेलेत. आता आपल्याही भागात सगळे चौपदरी रस्ते आहेत असं काही नाही. हो, काही वेळेस चौ गेलेले पदरं बी आहेत, त्याला आपण चौपदरी म्हणून घ्यायचं. ज्या गावात कोकिळं नसते त्या गावात बँडकालाही कोकिळाच म्हणतात महाराज असे. म्हणून चौ गेलेले पदरं एकावर एक 4-4 पदरं उघडी पडली म्हणायचं आमच्या गावचा हा चौपदरी रस्ता आहे असं म्हणून घ्यायला काय हरकत आहे आपल्याला. चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. त्याच्यामध्ये डिवायडर असतं. डिवायडर मराठीमध्ये त्याला रस्ता दुभाजक म्हणतात. आणि हल्लाळीकर महाराजाचं घर असं चौपदरी रस्त्याच्या जवळ चिटकून आहे. आणि बाहेर गावून एक महाराज आले आणि त्यांना महाराजाच्या घरी जायचं होतं. आणि 4 व्हीलर गाडी घेऊन त्या डिवायडरच्या जवळ उभे राहिले आणि एका माणसाला विचारलं, अहो म्हणले ते हल्लाळीकर महाराजांचं घर कुठशी काही, मला त्यांच्या घरी जायचंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे बघा तुम्ही आता जसे उभे आहेत ना तसे जर तुम्ही असे नीट गेलात तर तुम्हाला 80 किलोमीटर हे कुठंच फुटलेलं नाही म्हणले डिवायडर. 80 किलोमीटर पुढं जावं लागेल आणि 80 किलोमीटर मागं 160 किलोमीटरचा फेरा पडेल. हे काय महाराजाचं घर इथून 15 फुटावरच घर आहे म्हणले. किती? 15 फुटावर. आता 15 फुटावर आहे पण ह्यांची गाडी अशी उभी आहे इकडं. आणि मग ते डिवायडर वलांडून परत त्यांच्या घरी यायचं म्हणल्यावर 160 किलोमीटरचा फेरा पडला. अरे बापरे. मग म्हणले ह्याला काहीतरी उपाय सांगा. काही नाही म्हणले, समोर जाऊ नका, नीट जाऊ नका, मग गाडी रिव्हर्समध्ये घ्या. 5 फुटावरच डिवायडर फुटलेलं आहे म्हणले. 5च फुटावर गाडी रिव्हर्समध्ये घ्या आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनावर लक्ष द्या. आणि गाडी पलीकडे गेली की 15 फुटावर त्यांचं घर आहे, लांब नाही. तसं इंद्रियाच्या वृत्ती, डोळ्याच्या वृत्ती ह्या जर बहिर्मुख केल्या आणि परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जगत दिसेल, परमात्मा दिसणार नाही. आणि 84 लक्ष योनीचा फेरा पडेल पण तरी तुम्ही देवाच्या घरी जाणार नाहीत. म्हणून त्याच्याकरता एक काम करा, फक्त हे डोळे झाका आणि मध्ये बघा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. हृदयात परमात्मा आहे, सर्व
सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर ज्ञान मपो हनंच. एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी आहे अमुक आयसी. बुद्धीस्पुरे अहिर्निसी ते वस्तुगा मी. भगवान परमात्मा हृदयात आहे महाराज. आणि आपण त्याला शोधायला गेलो कुठं? हो, काशीला गेलो, हो, रामेश्वरला गेलो, सगळीकडं फिरून आलो, 84 लक्ष फेरा पडला, पण देव नाही भेटला महाराज. तिथं गेलं तरी बी आपल्याला काय मिळालं? तीर्थात गेलो, पाण्याची आंघोळ केली, हो, आणि पुढं बोलत नाही, माझा अधिकार नाही महाराज. साधू संतांनी सांगितलं आंघोळ करून आलास आणि दर्शन कशाचं घेतलंस बाबा? अरे खरा देव तर तुझ्या हृदयात आहे. हृदयस्थ परमात्म्याला शोध, बाहेर बी तुला दिसेल, रामेश्वरला गेल्यावर बी देव दिसेल, पण आतल्या देवाला शोधल्याशिवाय बाहेरचा देव दिसणार नाही. आणि बाहेर शोधायला गेलास तर बाहेरही दिसणार नाही आणि आत बी दिसणार नाही. तुम्हाला सोपा दृष्टांत सांगतो. डोळ्यानं जर बघितलं तर लाखो किलोमीटरचा चंद्र डोळ्याला दिसतो. लाखो किलोमीटरचा चंद्र डोळ्याला दिसतो, पण डोळ्यातलं काजळच डोळ्याला दिसत नाही महाराज. डोळ्यात घातलेलं काजळ डोळ्याला दिसत नाही. का? तर ते अति जवळ आहे म्हणून अति लांब आहे. म्हणून संस्कृतमध्ये नियम आहे, अति सामिप्यात अति दूरत्वात. जे अति जवळ असतं ते अति लांब असतं. मग डोळ्यातलं काजळ पाहायचं असेल तर काय करावं? पुढं बघायचं नाही. पुढं बघितल्यावर तुम्हाला काजळ डोळ्यातलं दिसणार नाही. मग आरसा घ्यायचा, आरसा. आणि मग आरसा घेतल्यावर तो आरसा काही करीत नाही, फक्त आपली डोळ्याची जी नजर आहे ती माघारी फिरवतो. आणि माघारी फिरली की डोळ्यातलं काजळ आपल्याला दिसतं. फक्त नजर आरशानं माघारी फिरवली. तसं तुम्ही परमात्मा पाहायचा असेल तर देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. अरे तुम्ही स्वतः देव असताना हरणाच्या नाभी कमलामध्ये, हो, नाभी कमलामध्ये कस्तुरी आहे, कस्तुरी. पण त्या हरणाला कळत नाही आणि त्या वासानं ते झेंडू फुटून मरतं, पण त्याला कस्तुरी मिळत नाही, कारण त्याच्या जवळ आहे महाराज. तसा देव जवळी आहे परी भेटेना. तुझे आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. तुझं तुझ्या जवळ आहे, त्याच्या करता तू एक काम कर, फक्त गाडी रिव्हर्स मध्ये घे, वृत्ती डोळ्याची अंतर्मुख कर आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ते ध्यान करून मध्ये बघ. म्हणून तर आमच्या साधू संतांनी सांगितलं सुंदर ते. तुम्हाला पांडुरंग परमात्मा सुंदर पाहायचा असेल तर विटेवर उभा आहे तो पहा आणि जसाच्या तसा डोळ्यात साठवा आणि डोळ्यामधलं ते अंतर्मुख वृत्ती करून आतमध्ये परमात्मा बघा. बाहेरचा परमात्मा तुम्हाला आत दिसेल. असं सुंदर असलेलं ध्यान आहे, ध्यानात घ्या. आणि मला सुद्धा ते ध्यान आवडतं, आवडे निरंतर. हेची म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. ज्यांना व्याकरण कळतं त्यांना दर्शक सर्वनाम जवळचं दाखवणार. तो हा विठ्ठल, तो हा म्हणजे हो जेने गीता उपदेशिली, तो दर्शक सर्वनाम लांबचं दाखवणारा, हा म्हणजे जवळचं हृदयात दाखवणारा, तो हा विठ्ठल बरवा. हो, जेने गीता उपदेशिली ती ही विठेवरी माऊली. म्हणजे इतकं दिग्दर्शन केलं महाराज. म्हणून परमात्मा जवळ आहे, पण भ्रांती झाल्यामुळं काय करावं, आम्हाला भेटत नाही महाराज. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये एका माणसाचा हो वाद चालू होता, केस चालू होती. आणि सुप्रीम कोर्टामध्ये असं असतं की तिथं हिअरिंग असते. हिअरिंग म्हणजे 1 मिनिटाचीच हिअरिंग असते. तुमची केस किती महत्त्वाची असली तरी 1 मिनिट चालते.
1 मिनिटामध्ये जर तितके पॉईंट टाकले वकिलानं आणि जजला जर ते मान्य झाले तर ठीक आहे, नाहीतर केस फेकून दिली जाते. हो, मग त्याच्याकरता जज जेवढे बॅरिस्टर झालेले आहेत तितकेच केसचा अंदाजा जजनं काढल्यानंतर फक्त पॉईंट सांगायचे, 3 किंवा 4 पॉईंट सांगायचे आणि तितक्यावरती केस सक्सेस होत असते. आणि मग त्या वकिलाला एका हिअरिंगला 10-10 लाख रुपये फीस असते महाराज. तहसीलच्या वकिलाची जशी असते तशी नसते तिथे. एका हिअरिंगला 10 लाख रुपये. आणि एखाद्याची जास्त मोठी केस असेल तर 3 मिनिट चालते, 30 लाख रुपये 3 मिनिटाला. 3 मिनिटात सक्सेस झाली तर ठीक आहे, नाही तर पुढच्या हिअरिंगला ती केस पुन्हा उभी केली जाते आणि ते 30 लाख रुपये गेले. मग आता वकिलाला एवढे पैसे द्यायचेत, मग वकिलाला इतके पैसे द्यायचे पण ते फोनपे देता येत नाहीत आणि त्याला कुठल्याही प्रकारची आरटीजीएस करता येत नाही. मग ते नगदी पैसे द्यावे लागतात. म्हणजे ते पांढऱ्या स्वरूपात येत नाहीत, कारण त्यांना पुन्हा टॅक्सेस लागतात, म्हणून त्याच्याकरता ते नगदी पैसे घेतात. म्हणून इथून कर्नाटक एक्सप्रेसमध्ये एक माणूस वकिलाची फीस घेऊन निघाला आणि निघाल्याच्या नंतर योगानं त्यांनी 10 लाख रुपये फीस घेऊन निघाल्याच्या नंतर हे एका चोरानं हेरगिरी केली आणि ह्याच्याकडे 10 लाख रुपये आहेत. आता हे 10 लाख रुपये याचे पूर्णपणे लुबाडायचे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या चोरांनी आयत्या टाईमला तिकीट काढलं, पण ते दुसऱ्या डब्यातलं मिळालं. तर त्याच्याजवळ बसलेला माणूस होता त्या पैशावाल्या माणसाच्या जवळ, त्याला सांगितलं तुला 15,000 रुपये एक्स्ट्रा देतो, तू तिकडच्या डब्यात माझ्या जागेवर बस, मी इथं बसतो. आणि आदला बदली केली. त्यांनी 15,000 रुपये घेतले आणि बसला. आणि बसल्यानंतर महाराज गाडी चालू झाल्यावर मग तुम्ही कुठले असा व्यवहार चालू होता. त्या समोरच्या पैशावाल्या माणसांनी पिशवीतले पैसे काढले आणि 500ची नोट अशी कोरीखट काढली आणि 2 जणाला नाश्ता चहा पाणी दिलं आणि त्यांनी ते बंडल पाहिलं महाराज चोरांनी. वा 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 म्हणले, अगदी आता सक्सेस काम झालं. आणि मग रात्रीचे 9 वाजले आणि चोर जराशी झोपला. मला 11-12 वाजेपर्यंत झोपू आणि 12ला डल्ला मारू. आणि 12 वाजेपर्यंत 9ला चोर झोपला आणि 12 वाजेपर्यंत झोपल्यानंतर ज्याच्याकडं पैसे होते त्यांनी आपल्या पिशवीतले पैसे काढले आणि चोराच्या पिशवीत उशाला ठेवून दिले महाराज. आणि ठेवल्यानंतर तो माणूस निवांत झोपला. 12 वाजता तो माणूस झोपला की चोर जागा झाला की त्यांनी ह्याची पिशवी चापायला सुरुवात केली. शोधलं तर त्याच्या पिशवीत पैसेच नाहीत. म्हणला मी 8 वाजता पाहिले होते ना, आता पैसे कुठं गेले. सगळीकडं पाहिलं त्याच्या तिथं, पण त्याला पैसेच मिळाले नाहीत. 4 वाजेपर्यंत पहाटे तो चाचपीत होता, नाही सापडले. सरते शेवटी चोर कटाळून झोपी गेला आणि चोर पहाटे 4 वाजता झोपी गेला की ह्यो जागा झाला आणि त्यांनी त्याच्या पिशवीतले पैसे काढले आणि आपल्या पिशवीत ठेवले. 8 वाजल्यानंतर सकाळच्या परी चोराला सांगितलं उठा, चहाची वेळ झाली आहे. आणि चहा आलाय म्हणल्याबरोबर त्याला उठवलं की ह्यांनी त्याच्या पिशवीतले बंडलातले 500 रुपये काढले आणि त्या चहावाल्याला दिले. त्यांनी पाहिल्यानंतर म्हणलं हे पैसे तर रात्री कुठं होते. त्याचे डोळे असे चांदीचेच झाले महाराज असे. चोराला वाटलं काय भानगड आहे, ही पिशवी तर मी रात्रभर शोधली, काहीच सापडलं नाही. मग म्हणला आज संध्याकाळी. आणि मग आग्र्याच्या पुढं गाडी निघाल्यावर पुन्हा संध्याकाळी 9 वाजता चोर झोपला. त्यांनी पैसे काढले आपल्या पिशवीतले आणि त्याच्या उशाखाली ठेवून दिले. आणि मग गाडी मथुरेच्या पुढं निघाल्याच्या नंतर हे झोपी गेला आणि चोर जागा झाला 12 वाजता. त्यांनी लगेच ह्याची पिशवी आधाशासारखी तपासायला सुरुवात केली, पैसेच नाहीत. काय असल हा जादू तर केली नाही या माणसाने. कसा काय माणूस इतका भारी मला भेटला. माझ्या आतापर्यंतच्या धंद्यात एवढा भारी माणूस मला भेटलाच. त्यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत सगळी त्याच्या
कपडे लत्ते सगळे शोधले, खाली इकडं तिकडं वर चौकड शोधलं, पैसा सापडले नाही. आणि सकाळच्या पारी पहाटे 4 वाजता चोर झोपला आणि हा जागा झाला. ह्यांनी पैसे आपल्या पिशवीत घेतले आणि 8 वाजले, दिल्ली जवळ आली. उठा. आणि चोराला उठवलं. पुन्हा 500 रुपयाची नोट काढली आणि 2 जणांना चहा घेतला. त्याने ते बंडल पाहिल्याबरोबर म्हणला, काय माणूस बंडल आहे म्हणला हा. अरे काय बंडल आहे हे म्हणला, काय बंडल माणूस आहे, काय करावं. 2 जण दिल्लीत उतरले महाराज. उतरल्या ते म्हणलं, माझ्याकडून 20,000 रुपये घ्या, पण तुम्ही पैसे कुठं ठेवले ते सांगा, कारण मी चोर आहे. त्यांनी सांगितलं, तू आत्ताशिक मला चोर आहे म्हणून सांगायला लागला. मी कर्नाटकमध्ये बिदरला बसत असतानाच पाहिलं की तू चोर आहेस म्हणून. तू आत्ता तुला ओळखायला लागलास, मी तिथंच ओळखलेलं आहे तुला, बिदरला बसत असतानाच ओळखलंय की तू चोर आहेस म्हणून. हा म्हणले हो. आणि मग म्हणले, तरी सुद्धा तुम्ही मला, हो म्हणले, चोराला पैसे दाखवावं लागतात म्हणले. मी दाखवले तुम्हाला पैसे, पण ते कुठं ठेवले. त्यांनी सांगितलं, ते पर्सनल कामामध्ये कुणी लक्ष द्यायचं नसतं, ते माझे वैयक्तिक आहे. नाही वैयक्तिक नाही, हो मला ह्याच्यातून शिकायला मिळालं पाहिजे, ट्रेनिंग मिळाली पाहिजे की तुम्ही पैसे कुठं ठेवले. पुढच्या वेळेस माझा दुकानाला नाट नाही लागला पाहिजे, काम सक्सेस झालं पाहिजे. 50,000 रुपये देतो, पण खरं सांगा पैसे कुठं ठेवले. मग त्यांनी सांगितलं, हो घे इकडं 50,000 रुपये. त्या चोराकडून 50,000 रुपये घेतले आणि सांगितलं, हे पैसे तुझ्याच पिशवीमध्ये उशाखाली ठेवले होते. काय, माझ्या उशाखाली? अरे बापरे. म्हणले, माझ्याजवळ पैसे असून म्हणला मी तिकडं चापीत बसलो आणि मला सापडले नाहीत. अरे अरे अरे, केवढा दुर्दैवी माणूस आहे मी. अरे मला ह्याची पिशवी चापायची गरज नव्हती, माझीच पिशवी घेऊन उतरायचं काम होतं. माझ्याजवळ पैसे, मी ह्याच्याकडं चापतो. महाराज असंच झालं आपलं. देव आपल्या उशाला आहे, हा, तळ आपल्या उशाला, हो कोरड आपल्या घशाला. पाणी जवळ असून प्यायला नाही, घसा कोरडा पडलाय. 7 कडाया मोहरा बसलेल्या ठेवलेल्या जमिनीमध्ये आणि 4 बोटाची माती वरी आहे. आणि दुर्दैवी माणूस भीक मागायच्या झोळीला गाठी मारीत बसला. महाराज ज्ञानोबारायांनी लिहिलंय, महाराज ज्ञानोबारायांनी लिहिलंय, हो त्या जमिनीमध्ये निदैवाच्या परिवरी लोहिया रुतल्या आहाती सहस्त्र वरी, का तेत बैसोनी उपवास करी दारिद्री जिये. अरे मनुष्य जन्म देव ओळखण्याकरता आहे, देव होण्याकरता आहे. आणि देव तुमच्या इतका जवळ आहे, पण काय करावं, आम्ही काशीला जातो, काशी करून येतो महाराज. आम्हाला कळत नाही. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, ज्ञान बिना प्राणी भटकत है, कहा मथुरा कहा काशी, पाणी मो मी न प्याशी, मोहे सुन सुनावत हशी. आपला घोटाळा झाला म्हणून आमच्या नाथ महाराजांनी आपली जन्म मरणाची खेप वायाला जाऊ नये म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला खून सांगितली. तुम्हाला माझ्या मालकाच्या घरी जायचंय का, तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत. परमात्म्याच्या घरी जायचंय का, तर देवाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत. अभंगाच्या पहिल्या नाथाच्या घरची उलटी खोल, नाथाच्या घरची उलटी खोल.
त्याची उलटी खून. बर, मला एक त्याच्यात प्रश्न असा विचारायचा आहे की महाराज, देवाने असं आमच्याशी उलट का वागावं? तो जर दयाळू आहे, तो जर मायाळू आहे, तो जर कनवाळू आहे, तो जर कृपाळू आहे, तो जर वात्सल्ययुक्त आहे, त्याला जर आमचं प्रेम आहे, तो प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा आहे, तर त्या देवाने आमच्याशी असं उलट का वागावं महाराज? देव उलट वागत नाही, कारण आम्ही तर त्याचे वंशज आहोत. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्यष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान परमात्म्याचे आम्ही अंश आहोत, मग त्यांनी आमच्या बरोबर उलट का वागायचं? तर परमात्मा उलट वागत नाही महाराज. मग परमात्म्याच्या घरची जी माया आहे, माया अघटित घटना पटीयशी माया, सताहून विलक्षण अनिर्वचनीयम तन्मिथ्या असलेली खोटी माया, त्या मायेनं जगताचे खेळ उलटे केलेत महाराज. ती देवापर्यंत येऊ देत नाही, ती आगाव आहे. तिने सगळे खेळ उलटे केलेले आहेत. तिनं पहिला खेळ कोणता उलटा केलेला आहे? मनुष्य नावाचा प्राणीच उलटा बनविला महाराज. हो, आपल्याला असं वाटतं की आपण सवाशी येतं, सवाशी नाहीत, आपण उलटे आहेत महाराज. तुम्ही जीवशास्त्र वाचा, आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, आणि बायोलॉजी म्हणजे त्याच्यातलं ॲनाटॉमी शास्त्र वाचा. MBBSच्या पहिल्या वर्षाला जे शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र वाचा. आणि अध्यात्मही वाचा. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात, गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने प्रतिपादन करीत असताना सांगितलं, काय सांगितलं महाराज? श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थं प्रावुरव्यं छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हो, ऊर्ध्वमूलम अधः शाखा. मनुष्य नावाचं झाड आहे, झाड हे ते उलट बनवलंय महाराज. हो, माणसाच्या डोक्यात मुळ्या येतात, मुळ्या. हो, मेंदूचं जर पोस्टमार्टम केलं, विच्छेदन जर केलं, तर त्याच्यामध्ये पृथ्वीला 5 प्रदक्षिणा येतील इतके बारीक मज्जारज्जू आणि मज्जातंतू येतं, बारीक बारीक. विज्ञानातलं बोलतोय मी, अध्यात्मशास्त्रातलं नाही. इतके बारीक नुसत्या मज्जारज्जूचा आणि बारीक केसापेक्षाही बारीक असलेल्या शिराचा आणि धमन्याचा पुंजका म्हणजे मेंदू आहे. त्याच्यात मनुष्य नावाच्या झाडाच्या मुळ्या येतात, आणि हे डोकं म्हणजे त्याला पार बांधलेलं आहे त्या मुळ्याला. आणि हे पाय म्हणजे झाडाचं दुबळक आहे महाराज. हे 2 पाय आहेत ना, हे दुबळक आहे. झाडाला दुबळक असतं ना, असं ते दुबळक आहे. आणि हे हात म्हणजे झाडाचे पानं आहेत महाराज हे. आणि इथून हे इथपर्यंत देठ आहे पानाचं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कीर्तन दिलं म्हणून तुम्ही काही गप्पा कशा हाणता? इतक्या लांबीचं कुठं देठ असतं का पानाला? हो, असतं ना. त्या आळूच्या पानाला नसतं का इतक्या लांबीचं देठ? आळू म्हणतात का तुमच्याकडं? चिमकुरा म्हणतात का पोथीचं पान म्हणतात? चमकुरा. हा, बरं, ते असा चमकून चमकुरा असा इतक्या लांबीचं देठ असतं ना महाराज त्याला. तसं हे इतक्या लांबीचं देठ आहे हे, आणि हे पान आहे महाराज. पानावर जसा झाड टिकून राहतं तसं या हातावर सगळे रेग आहेत महाराज, आणि ह्याच्यावर कर्म लिहिलेले, कर्म. म्हणून मनुष्य त्याच्यावर टिकून असतो महाराज. हे पान आहे मनुष्य जन्मातलं. वरती मुळ्या येतात आणि खाली फांद्या येतात, म्हणून मनुष्य नावाचा वृक्षच उलटा बनविला. ज्ञानोबरायांनी लिहित असताना अर्जुनाला सांगितलं, आहा कटाऊ खटी इहलोकीचे उफराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलाशी येत. इहलोकातल्या सगळ्या गोष्टी उलट्यात महाराज, उलट्या. कशा उलट्यात? आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर घरातली घर मालकीन, घरातल्या महिला मंडळी पाहुण्याला सांगतात, बसा, चहा टाकलाय. काय म्हणतात? चहा. आता टाकलेला चहा प्याता येतो का? जसं खरकट बाहेर टाकलं, केर उचलून बाहेर टाकला, तसं जर चहा टाकला
तर टाकलेला चहा पिता येतो का? मग तिला तो म्हणतो नसला टाकला तर टाकू नका. ती म्हणते टाकला टाकला. आता दोनदा टाकला म्हणल्यावर हिने बसायला पाहिजे का उठायला पाहिजे? निघायला पाहिजे. हो, पण मनुष्य जन्मच उलटावं. हो, ती म्हणते टाकला टाकला. तो म्हणतो कशाला टाकला? घशापर्यंत चहा आलाय, ॲसिडिटी होते, पित्त होतंय. ती म्हणते जास्त नाही, एकच घोट घेऊन जा. आता घेऊन जा का पिऊन जा? खरं कसं आहे? हा पिऊन नसताना सुद्धा पिऊन जा म्हणते ती. असं तिनं घेऊन जा म्हणल्यानंतर यांनी म्हणायला पाहिजे घरून पातेलं घेऊन येतो. कारण काहीतरी भांडं असल्याशिवाय घेऊन जाता येईल का हो? रीतरिवाज कसा आहे? मग काय तोंडात घेऊन जावा का? मग त्यांनी म्हणायला पाहिजे घरून काहीतरी घेऊन येतो भांडं आणि नंतर घेऊन जातो. हो, म्हणून ती म्हणते पिऊन जा नाही म्हणे, ती घेऊन जा म्हणते. हो, बरं. तो म्हणतो काही मला वेळ नाही आता, पटकन आटपा. ती म्हणते झाला झाला. काय म्हणते ती? झाला म्हणल्यावर संपला का काय झाला? तुमच्याकडे झाला शब्दाचा अर्थ संपलाच होतो ना. आणि ती एकदा म्हणत नाही झाला झाला. अरे झाला म्हणल्यावर संपला ना, उठ. हो, पण तो बसतो आणि मग तिनं ते बशीमध्ये कपामध्ये चहा, ते बी गरीब घरचा आहे काय श्रीमंत घरचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. गरीब घरचा असेल तर कपातून पुन्हा बशीत सांडतो, बशीतून पुन्हा पेनाराच्या अंगावर सांडतो महाराज. असा भरभरून असलेला चहा गरीबाच्या घरचा. मोठ्याच्या घरचा चहा असा कपाट डोकावून बघावं लागतो मध्ये आहे का कसा. जर तळ आलाच तर आला. असा जर कपाच्या खालच्या बुडाला चहा असला आणि ते बी पुन्हा बशीला फाटा देऊन, हो, नुसता ब्रह्मचारी कप आलेला असतो महाराज. असा अविवाहित कप असतो तो, नुसता बशीला फाटा देऊन. हो, आणि मग तो असा कप पाहायचा आणि ते बी कप असा कानाला धरून आणायचा आणि मग ह्याने असं बघायचं आहे. मग जर खालच्या बुडापर्यंत चहा असेल तर समजावं हे श्रीमंत घर दिसतंय. हो, मोठ्या घरचा चहा दिसतंय असा. आणि मग तो चहा घ्यायचा. अशा पद्धतीनं चहा आणला आणि दिल्याबरोबर तो चहा पित असताना तितक्यात घरातले घर मालक आले. आल्याबरोबर त्यांचा रामराम श्यामश्याम काय व्हायचा, गुड मॉर्निंग व्हायची ती झाली. झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं की खूप दिवसानंतर आमच्या घरी आलात, नुसत्या चहावर जायचं नाही. तो म्हणला येताना मोटरसायकलवर आलो आणि आता चहावर जायचं नाही म्हणजे का? हो, माणसं चहावर पळत आहेत का? हो, तो काय म्हणला चहावर नुसत्या जायचं नाही. मग त्यांनी पेता पेता त्याच्याकडे बघितलं, चहावर जायचं नाही मग कशावर जायचं? त्यांनी सांगितलं तसं नाही, जेवण करून जायचं. जेवण करून जायचं म्हणलं हो. तुमच्या घरात महिला मंडळी नाहीत का जेवण तयार करायला? काय म्हणलं जेवण? अहो, जेवण करणाऱ्या महिला असतात, खाणारे पुरुष असतात. त्यांनी म्हणायला पाहिजे की खाऊन जा. हो, पण तो काय म्हणला जेवण करून जा. हो, करणारे वेगळे असतात. मग ह्यांनी विचारलं मी कसं जेवण करू, मला येत नाही जेवण करताय. महिला मंडळी असल्या तर त्यांना करायला हवा. हो, आणि मग बायकोला बोलवलं, अगं पटकन जेवण आटप. हो, पाहुणे आलेले तर. हो, मग ती MA झालेली होती, एका मला आटपायसारखी नव्हती ती, अशी खूप सुशिक्षित झालेली. तिने सांगितलं 15 मिनिट तुम्ही नुसत्या गप्पा मारा, मी स्वयंपाक करते. ती काय म्हणली 15 मिनिट नुसत्या गप्पा? आता हे काय डास आहेत का मारायला? हो, गप्पा कुठं मारीत असतात का? नाही नाही, बघा ना तुम्ही कसं उलट आहे, सवासं कसं आहे, उलट कसं आहे. हो, बघा ना. ती म्हणली 15 मिनिट गप्पा मारा, मी स्वयंपाक करते. आणि महाराज, हो, आताच्या सुशिक्षित महिलाला वेळ लागत नाही स्वयंपाक करायला. पूर्वीच्या काळामध्ये हो, चुलीला पेटू घालायचं, त्याच्यात रॉकेल टाकायचं, पुन्हा अजून ते फुकणीनं फुंकायचं, डोळ्यात सगळा धूर जायचा आणि मग 2-3 तासानंतर स्वयंपाक व्हायचा. आता तसं नाही महाराज. इतकी प्रगती झाली आहे स्वयंपाकाची की घरात जर गहू असले आणि पीठ नसलं तर चक्कीमध्ये गहू दळायला टाकायचे, बटन दाबल्याबरोबर चक्कीत दळलं जातं. दळलं की पुढं जे पीठ पडतं त्या पिठामध्ये पाण्याचा फवारा येतो असा. आणि पाण्याचा फवारा आला की त्याचं समजा म्हणजे असं मिश्रण होतं
आणि मिश्रण झालं की लगेच गव्हाची कणिक तिंबली जाते आणि कणिक तिंबली की पुढं 50-50 ग्रामचे असे गोळे बाहेर पडतात असे आणि मग त्या अशा लाटून त्या गोळ्याच्या लाटून पुढं भाजून झेरॉक्सच्या आवृत्त्या निघाल्यासारख्या चपात्या बाहेर पडतात महाराज. आणि ते बी एका मिनिटाला 13 चपात्या, ते बी कंपोस्टच्या कर्कोटक प्रमाणे गोल, भारताच्या नकाशासारख्या नाही अशा. काही काही चपात्या करणारी भारताच्या नकाशासारख्या. कन्याकुमारीचं टोक जरा पातळ, हिमालयाचा भाग जरा जाड, कच्छचा आकात हिरवं आणि खाली आसामचा भाग जरा थोडसा असा जाड झालेला आणि मध्ये प्रमुख महानगराचं ठिगळ पडलेलं दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास. अशी चपाती नाही, गोल चपाती, गोल. आणि ते बी पुन्हा फुगलेली, खाणाराला फुगायची गरज नाही महाराज. अशी फुगलेली चपाती. अशा चपात्या एका मिनिटामध्ये. मी गप्पा मारीत नाही. आळंदीला जलाराम बाबाच्या तिथं, संतोषी मातेच्या तिथं जाऊन बघा, एका मिनिटाला 13 चपात्या आहेत महाराज. नाही तर गजानन बाबाच्या तिथं जाऊन बघा. मी गप्पा मारीत नाही. अशा इतकी सुधारणा झाली महाराज. गहू दळून आता त्याच्या पुढं प्रगती होऊ नाही. त्याच्या पुढं प्रगती होऊ नये. काय प्रगती? इकडून चपात्याचं पीठ येऊन चपात्या भाजून पुढं निघाल्याच्या नंतर तिकडं सगळी अख्खाट्या भाजी टाकायची आणि ती शिजल्याच्या नंतर इकडची पोळी आणि तिकडच्या भाजीचा गाळ होऊ नये असा. आणि घालेला तयार झालेला गाळ तिच्या मिस्टरनं मागितलं, अगं मला जेवायला वाढ म्हणल्याबरोबर नुसतं नरसळ धरायचं आणि वतून मधून आत वाटायचं. असं हो नाही, म्हणजे प्रगती पुढची हो नाही असं मला वाटतं. असं आहे त्याचं शास्त्र. स्वयंपाक करते म्हणेपर्यंत 2 गोष्टी हे गप्पा करीत करीत असताना तिनं ऑर्डर दिली, ताट वाढले. ताट वाढत असतात का? आणि असे इंच ताट वाढले तर जेवणाऱ्यानं कसं जेवायचं? ती काय म्हणली, ताट वाढले, ताटावर बसा. आता ताटावर कसं बसायचं? आणि जर तिखट वरण असन तर पाहुण्यानं काय करायचं महाराज? फार अवघड गोष्ट आहे. आणि जर पाहुण्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद येत नसला पण नुसता मूळवेदच पाठ असला त्याच्यात, तर काय करायचं महाराज त्यांनी? मोठी अवघड गोष्ट आहे. ती म्हणली ताटावर बसा. आणि तितक्यात एक मुलगा रडत रडत आला. म्हणले कशा करता रडतोय? कारण नातू होता तो, नातू त्या जेवणाऱ्या घर मालकाचा. आणि नातू म्हणजे चक्रवाढ व्याज असतं. मुद्दल म्हणजे मुलगा आणि नातू म्हणजे त्या मुदलावरचं चक्रवाढ व्याज. आणि सावकारकी करणाऱ्या माणसाला मुदलापेक्षा व्याजावरच जास्त प्रेम असतं. म्हणून तर म्हाताऱ्या कीर्तनाला नातू नाती घेऊन येतात महाराज. कारण ते व्याज विसरत नाहीत घरी, असं ते संगच घेऊन येतात. असं शास्त्र आहे त्याचं. मग तो नातू रडत आल्याच्या नंतर विचारलं, काय म्हणतोय? काय नाही, ताटात बसायचं म्हणतोय. घ्या ताटात त्याला. आता ते काय एखादी लोणचेची फोड आहे का त्याला चाटून खायला? ते पहिलंच ताटात बसायला जागा नाही, पदार्थ ह्याला ताटात घ्या. ह्याला उलटं म्हणतात महाराज. आपल्याला नेहमी उलटं बोललेलं सवासं वाटतं, पण सवासं नाही. आपण उलटे आहोत, उलटे. आणि हे मायेनं आपल्याला उलटं बनवलेलं आहे. म्हणून उलट्या लोकाला उलटं बोलल्याशिवाय सवासं होत नाही. म्हणून नाथ महाराजांनी आम्हाला उलटं सांगितलं महाराज. नाथाच्या घरची उलटी खून. माझ्या मालकाच्या घरी जायचंय का तुला? तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुना आहेत बाबा. विठ्ठल आणि ते बी खुना सांगितल्या बरं का. खुना कळत्या मंडळीसाठी सांगतो महाराज. परमार्थ हा खुनीनं करावा लागत असतो. परमार्थ कसा करायचा? गुरुच्या आणि शिष्याच्या मधल्या खुना असतात महाराज. खुना तुका म्हणे नेत्री केली वळखन आणि तटस्थ हे ध्यान विठेवरे. खुना काय असतात महाराज? ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुना. ज्ञानदेव म्हणे
व्यासाचे अकोना ज्ञानदेव म्हणे. व्यासाचे अकोना व्यासाचे अकोना ज्ञानदेव व्यासाचे अकोना ज्ञानदेव व्यासाचे अकोना बारकेचा नाना पांडवा घरी बारकेचा नाना पांडवा घरी हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे हरिमुखे माना हरिमुखे माना. परमार्थात खुनाशिवाय चालत नाही महाराज. हो, हनुमंतरायानं सीता शुद्धी करता रामचंद्र प्रभूकडून खून घेतली आणि ज्यांनी खून घेतली रामचंद्र प्रभूकडून त्याला सीता मिळाली. 18 पद्म वानरानं खून मागितली नाही, त्यांना सीता मिळाली नाही. तसं परमार्थ करणारे माणसं श्री गुरुकडून खून घेत नाहीत महाराज. देव भेटीची, भक्ती मिळण्याची, शांती मिळण्याची खुना घेत नाहीत. त्याच्यामुळं त्यांना देव मिळतच नाही. जन्मच्या जन्म वायाला जातो पण देव भेटत नाही. म्हणून खुना येता खुना. हो, ज्ञानोबरायांनी सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातासी देखिले म्यातासी बाप रघुनाथ बाप रघुनाथ रूपे अनंत वेशे देखिले व्यासाचे देखिले व्यासाचे बाप रघुमादेव गुणा भानाली बाप रघुमादेव गुणा भानाली. देखिला देखिला मायम्या देवाचा देवा देवाचा देवा भेटला संदेह निमाले तुझे पण. हो, खून सांगितली खून. ज्ञानदेव मने जाणी जे हे खुने आणि भेटती पंढरी राणे शकून सांगे. बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली खून. खुनीनं परमार्थ करावा महाराज. खुनीनं परमार्थ तर करावं पण खुनीनं संसार बी करावा. पण पूर्वीच्या काळातले मर्यादाशील नवरा बायको पती पत्नी एकमेकाला 4-4 लेकरं होईपर्यंत बोलत नव्हते महाराज. हो, कारण मोठ्या माणसा देखता बोलावतं पांचटपणा होतो, लहान मुला देखता बोलावतं त्याच्यावर संस्कार वाह्यात घडतात. म्हणून ते मर्यादाशील नवरा बायको एकमेकाला बोलतच नसत महाराज. हो, 4 लेकरं होईपर्यंत. मग त्यांना बोलायचं ठरलं तर त्यांच्या खुना असायच्या. हो, त्यांनी तिला खुनवायचं. हो, असं. हो, खालून तोंड असं करायचं, ही भवई वरी काढ. ह्यांनी इकडून तिला खुनविलं की तिने ही नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची अशी. असं करायचं का बसा. हो, ह्याला राग आला की ह्यांनी नुसता हात पुढं करायचं आणि होटं हलवायचं, थोबाडच फोडी म्हणून असं. हो, आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची. असं इकडं घेऊन डोळे गरकन फिर असं करायचं. मग ह्याला कळायचं हिला राग आलाय म्हणून. आता हे
जुन्या खुणा सांगितल्या. आता हे जुने जुने म्हातारे लोक हसले बघा, त्यांना वाटलं आपला जुना खेळ तर महाराजांनी ओळखीला राव. हे जुने जुने लोक हसले, पण नवीन लोक काही हसले नाहीत महाराज. कारण आता लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू ती कशाच्या खुणा कशाचं काय. हो आता तो विषयच राहिला नाही महाराज. हो लग्न मंडपामध्ये हो आंतरपाठ धरूस तर दम खात नाहीत महाराज ते. आणि उगच ब्राह्मण मोठ्या मोठ्याने मंगलाष्टक म्हणते. दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. आता त्यांची दृष्टादृष्ट व्हायची राहिलेली असते होय, ते तिकडूनच हाताला हात धरून आलेले असतात महाराज. हो एका मुलीला विचारलं, ताई तू हाताला हात धरून कशा करता नवरदेवाला आणलं. तिने सांगितलं, महाराज म्हणले रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही म्हणले यांचा. हे असंच आणावं लागतं आणि फेरफार करून हाकलून द्यावं लागतं म्हणले. शाहीचा अंमल झाला की संपला विषय म्हणले असा. हो आंतरपाठ धरूस तर काही काही खोडकर माणसं आंतरपाठ वरी धरतात. ते चौरंगावर उभा राहिलेल्या नवरदेवाला तितकाच दम निघत नाही. ते टाचावर करून पाहिन श्रीमुख आवडीने निराळाच खेळ दिलखुश असतो गडी मग असा. हो आणि हे तेव्हापासून हे जे फोकस निघालेत ना महाराज, असे हे फोकस तेव्हापासूनच निघालेत. हे पहिले फोकस नव्हते, अशा ट्यूबा लावलेल्या असायच्या, शांत उजेड असायचा. हे फोकस त्याच्यामुळेच निघालेले आहेत की काळी नवरी त्याला रात्रभर गोरी दिसली पाहिजे आणि ते खुश झालं पाहिजे, सकाळच्याला कळलं पाहिजे की काय भानगड आहे म्हणून अशी. म्हणून ते हे फोकस निघालेत असे. हो तात्पर्य सांगण्याचं काय आहे महाराज. हो खुणा आहेत, खुणा प्रपंचात बी खुणा आहेत आणि परमार्थात बी खुणा आहेत. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी खुणा सांगितल्या. नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान. हो त्या भगवान परमात्म्याची माया, त्या मायेनं खेळ उलटे बनवले महाराज. उपनिषदात एक गोष्ट आलेली महाराज. एका ऋषीनं लग्न केलं आणि त्याला बायको उलटी मिळाली. उलटी म्हणजे पायाचे पंजे पाठीमागून ह्या डोळ्याच्या खोपऱ्यावरी अशी नाही बरं का, हाडलीसारखी तशी नाही. मग हो ह्याने तिला पुरणपोळी मागितली की ती त्या दिवशी हो चटणी भाकर देणार. हो ह्याने तिला हो श्रीखंड बासुंदी मागितली की ती पिठलं भाकर देणार. ह्याच्या उलट वागायची ती. आणि महाराज तो लग्न झाल्यावर असा क्रस झाला, वाळून गेला. मित्राची भेट झाल्यावर मित्रानं विचारलं की असा वाळून कशा करता गेला रे तू. विठाला विठाला मित्रानं विचारलं वाळून कसा गेला तू, कारण लग्न झाल्यावर सुटायला पाहिजे. ओ गप्प बसा, बोलू नका, मी बोलायला आलोय, तुमचं बोलणं इकत घ्यायला नाही आलो, शांत राहा. हो त्याने विचारलं, अरे तू असा क्रश कसा झालास, वाळून कसा गेलास. त्यांनी सांगितलं काय करावं म्हणले, बायकोच उलटी मिळाली म्हणले. हर म्हणले त्यांनी सांगितलं तसं नसतं, ते ॲडजस्टमेंट असते, ती तडजोड. म्हणले काय तडजोड, अरे तूच उलटं वागत जायचं म्हणले. तुला जर पुरणपोळी खायची असली तर तिला चटणी भाकर मागायची. चटणी भाकर मागितली की ती पुरणपोळी देत जाईन, तुझ्या मनासारखं होईल म्हणले. ती उलटी आहे ना तर तू तिच्यापेक्षा उलटं वागायचं, त्याच्याशिवाय ती नीट होत नाही मला. मग दुसऱ्या दिवसापासून ह्यांनी उलटं बोलायला सुरुवात केली. झालं ना त्याच्या मनासारखं, व्यवस्थिशीर झालं. पक्ष पंधरवाडा होता, बापाचे पित्र होते आणि त्या पित्राला जे तर्पण केल्यानंतर जे हवीर द्रव्य उरत असतं, तर्पण केल्यानंतर ते हवीर द्रव्य पाण्यात नेऊन टाकावं लागतं. मग त्या मालकानं ज्याचे पित्र होते त्यांनी सांगितलं, बरं का ग, हे हवीर द्रव्य आहे, हे उकांड्यावर नेऊन टाकावा, उकिरड्यावर. ती म्हणली हो पाण्यात टाकीन, कारण ती हाटवदीच होती ना. पाण्यात टाकीन, आता ह्याला पाण्यातच टाकायला व्हायचं होतं म्हणून उकांड्यावर नेऊन टाकावं, कचरा कुंडीत टाकावं म्हणलं की ती म्हणली हो पाण्यात टाकीन. बरं टाकीनच का, पण आत्ता टाकू नको, थोडा उशिराने टाक. नाही म्हणले आत्ताच टाकणार. हो कारण ह्यांनी म्हणल्यावर तिने लगेच उचललं पाण्यात गेली. नदीत गेल्यानंतर गुडघ्या इतक्या पाण्यात ती टाकणार की हे पाठीमागून म्हणला टाक तिथंच टाक. आता ती उलटी म्हणल्यावर तिथं टाकल का, टाक म्हणल्यावर ती कमरा इतक्या पाण्यात गेली. अगं पुढं जाऊ नको, खोल पाणी आहे तिथंच टाक.
गेली गळ्या इतक्या पाण्यात. त्याच्या पुढं तरी जाऊ नको. अहो गेली ना महाराज, बुडाली ना. मी काय कीर्तन सांगतोय आणि तुम्ही काय ऐकता. बुडाल्याच्या नंतर हो तास दीड तास वाट पाहिली येण्याची, काय अंदाजा दिसाना. मग जिकडं उगम होता तिकडं पळायला लागले. मध्ये मित्र भेटला, म्हणले काय भानगडे. नाही म्हणले माझी पत्नी बुडाली राव. म्हणले कुठं बुडाली. म्हणले खालच्या उताराला बुडाली. आणि तुम्ही असे उगमाकड काऊन पळायला लागले. नाही नाही म्हणला मेल्यावर बी ती खाली वाहून जायची नाही म्हणला, इतकी हाटवदी म्हणला ती. हो तिचा 13वा कधी घालाव ते कळलं पाहिजे. उगमाकडे जाऊनच येतो म्हणला मी असा. कारण मेल्यावर सुद्धा ही तशी माया ही मेल्यावर सुद्धा हाटवदी महाराज. ती ही सृष्टीमध्ये सगळं तिनं उलट केलेलं आहे महाराज, उलट. म्हणून ती कोलांट्या उड्या मारते, म्हणून तिला कोलाटीन म्हणलेलं आहे महाराज. हो प्रपंचाचा रोविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, गुण माया आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. अशी उडी उलटी मारते महाराज ती. आणि उलटी उडी मारीत नाही तर उलटीत पुन्हा सुलटी मारते. म्हणून त्या मायेपासून वाचण्यासाठी आणि तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि तुमचा जन्म व्यर्थ न जाण्यासाठी नाथ महाराजांना आम्हाला खुणा सांगितल्या महाराज. हो माझ्या मालकाच्या घरच्या, माझ्या नाथाच्या घरची उलटी खून. आणि काय खून उलटी सांगितली महाराज. हो पाण्याला मोठी लागली तहान. आता पाण्याला कुठं तहान लागत असते का बाबा. आणि पाण्याला तहान लागल्यावर पाणी पाणी कुठं पिईल. तर पाण्याला तहान लागली म्हणजे याचा सांकेतिक अर्थ आहे. सांकेतिक सरळ सरळ संत वाङ्मयामध्ये संताच्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ लावायचा नसतो. त्याला व्यंजनार्थ असतो, रूढार्थ असतो, यौगिक अर्थ असतो, ध्वन्यार्थ असतो, मतितार्थ असतो, गोश्वरार्थ असतो, तात्पर्यार्थ असतो, लक्षित लक्षार्थ असतो, षडलिंग विभक्ती हो प्रास, पुन्हा अजून यमक, त्याच पद्धतीनं अन्वय व्यतिरेक याच्या माध्यमातून अर्थ काढावे लागत असतात महाराज. नुसता सरळ अर्थ नाही. हो मी विचारलं की मला भालकीला जायचं आहे, कसं जावं लागन. ते एक माणसानं सांगितलं ते समोर जे वडाचं झाड दिसतंय त्या वडाच्या झाडावरून पुढं नीट जा. पुढं गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला एक शाळा लागल, त्याच्या पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूला एक गोडाऊन लागल आणि त्याच्या पुढं पुलाच्या खाली उतरलात कीच तुम्हाला भालकी लागल. आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, त्या माणसाने सांगितलेलं ध्यानात ठेव. त्यांनी सांगितलं वडाच्या झाडावर नीट जा म्हणजे आपली गाडी वडाच्या झाडावर चढव, हळूच खाली उतरव. आणि खाली उतरल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक शाळा आहे, ती शाळा येऊन आपल्या गाडीला लागल. आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर एक गोडाऊन येऊन उजव्या बाजूला लागल आणि ती गाडी चेमटल. आणि त्याच्यानंतर रेल्वेचा पूल खालून लागल आणि त्या रेल्वेच्या पुलाच्या खाली उताराला गेलात की 1.5 फूट उकडीत बस, तुला लगेच भालकी लागल. आणि मग नंतर आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं आली आली भालकी आली. आता भालकी जर आली तर इकडच्या लोकाला तिकडं गेली का मग. भालकी कुठं येत नाही जात नाही, भालकीवर लोक येतात आणि म्हणतात भालकी आली. अरे हो इकडून कमालनगर कुण आल्यावर भालकी जर तिकडं गेली तर निलंग्याकून आलेल्या लोकायला काय राहील शिल्लक. तिकडचे बी म्हणतात भालकी आली आणि इकडचे म्हणतात भालकी आली आणि भालकी तर कुठंच गेली नाही महाराज. हे असे उलटे शब्द आहेत. म्हणून त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं लावावा लागतो. म्हणून पाण्याला तहान लागली म्हणजे काय आहे तर पाण्याला तहान लागली म्हणजे सुखरूप असलेल्या जीवाला सुखाचीच इच्छा निर्माण. कारण जीव स्वतः सुखरूप आहे
पण विषयाच्या दारात भीक मागतो, मला थोडं सुख मिळेल का, मला थोडं सुख मिळेल का, मला थोडं सुख मिळेल का, म्हणून विषयाच्या दारात भीक मागतो. अरे 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 अरे, नाथ महाराजांनी सांगितलं पाण्याला तहान लागली की रे. हो, आता पाण्याला तहान लागत नसते महाराज. आमच्या महिला संत मीराबाई वृंदावनाच्या ठिकाणी यमुना मैयाच्या काठाला बसलेल्या असताना मीराबाईच्या पायाला स्पर्श केला आणि मीराबाईला विचारलं, मला तहान लागली, पाणी कुठं पिऊ. कोण विचारतं? मासा. मासा कुठं? तुमच्याकडचा भागातला मासा माळावर राहतो का झाडावर राहतो? हा, पाण्यात राहतो. बरोबर. माळकरी नसलेल्या लोकांना मासा कुठं राहतो ते माहिती आहे. त्यांनी उत्तर बरोबर दिलं की समजा मासा पाण्यात राहतो, है का नाही. आता मासा पाण्यात जर राहतो तर त्या माशाला पाणी माहिती पाहिजे का नाही. मग मीराबाईला त्यांनी विचारलं, मला तहान लागली, पाणी कुठं पिऊ. आता मासा इतका पाण्याच्या जवळ असताना माशाला पाणी माहीत नाही. आणि मीराबाईला विचारलं, मी पाणी कुठं पिऊ. त्यावेळेस मीराबाई खुदकन हसल्या. पाणी मो मी न प्यासी, मो हे सुन सुन आवत हाशी. अरे मला ऐकून हसू आलं रे बाबा, तू पाण्यात राहतोस ना. आता मी तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट सांगतो. मासा जर पाण्यात राहतो तर पाण्यापासून वेगळा केल्याच्या नंतर किती वर्ष जगतो? बोलत जात जा. तुमच्या घरवाले आल्यात का काय? कारण त्यांच्या देखता ह्यांची बोलायची टापच नाही ना. घरी गेल्यावर त्यांनी जर चांगलं झापलं तर कीर्तनात लय टाळाटाळा बोलत होतात, म्हणून हे घाबरतेत. मी तरी म्हणतो हे का बोलत नाही, तर मला उशिरा कळलं की हे तिला घाबरतेत म्हणून. तसं तिला घाबरू नका तुम्ही, भ्यायचं काही कारण नाही. मी आहे ना, तुम्हाला भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला जर घरी गेल्यावर तिनं हानमार सुरू केलीच तर मी आहे ना. हा, मी पळून जाऊ शकतो, घाबरू नका. तसं तुम्ही असं मोकळ्या मनानं बोलायचं असतं. तुमच्या आमच्या संवादानं कीर्तन करायचंय महाराज. पाण्यामध्ये मासा राहतो, पण पाण्यातून बाजूला काढल्यानंतर किती वर्ष जगतो? हो, मिनिटभर सुद्धा नाही. जीवन जिती जीवना संगे, मत्स्या मरणत्या वियोगे. क्षणात मासा मरतो. आता सर्वांची माफी मागून बोलतो. भालकेश्वर भगवान परमात्म्याच्या दरबारात बोलतो, हनुमंतरायाच्या प्रत्यक्ष मंदिराच्या समोर बोलतो आणि सगळ्याची माफी मागून बोलतो महाराज, क्षमा मागून बोलतो. मासा तर पाण्यात राहतोच, पाण्याचा आणि माशाचा इतका जवळचा संबंध आहे, तरी त्याला पाणी माहीत नाही. हे नवल आहे. म्हणून मासा पाण्यात राहतो, पाण्या वाचून मरतो, पण जाता जाता सांगतो, मेलेला मासा बाजारात विकायला आला तरी सुद्धा त्याला पाण्याचा शिंतोडा लागतो. असा बाकीची भाजी विकणाऱ्या बाईकडं पाणी नसतं चरवीमध्ये, पण इथं माशाला असं 2-2 मिनिटाला पाणी टाकावं लागतं असं. हो, आता त्याच्या पुढं तुम्ही परवानगी दिली तर बोलतो, नाही तर आपलं आकडतं घेतो. बोलायचं का? बोला म्हणते तर पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे महाराज. बाकीचं मांस धुवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा माशाचं मांस लाळीस असलेलं धुवायला पाणी जास्त लागतं. आणि बाकीचं मांस शिजवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा माशाचं मांस शिजवायला पाणी जास्त लागतं. आणि ज्यांनी मासा खाल्ला तो मासा पोटात जिरेपर्यंत पाणी 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 करतो. इतका मासा पाण्याशी अनन्य आहे. आता ह्याच्यातले काही लोक म्हणते महाराजाला इतकं माहिती म्हणल्यावर ह्या 15 दिवसातले माळकरी दिसतेत महाराज. तसं नाही महाराज. माझ्या आईनं 5वीच्याच दिवशी मला माळ घातलेली. 5वीच्या दिवशी. हो, 5वीच्या दिवशी म्हणजे 5वीच्या वर्गात नाही. हो हो, जन्माला आल्यावर 5 दिवसानं माझ्या आईनं मला माळ घातलेली आहे. आणि माझी आई माळकरी होती आणि तिनं मला आळंदीला पाठवून कीर्तनकार बनवलेलं आहे महाराज. आईची कृपा आहे माझ्या. हो, आणि आमच्या वंशजामध्ये 7 पिढ्यापासून मांसाहार नाही महाराज, असं आमचं आहे. मग हे तुम्ही म्हणाल हे तुम्ही कसं काय सांगितलं, तर त्याचं कारण आहे, हो, सत्ताधारी पार्टीतही आपलेच माणसं लागतात आणि विरुद्ध पार्टीतही आपलेच माणसं लागतात. त्याला शहाणा राजकारणी म्हणतात. हो, तसं तिकडं बी माहिती पाहिजे, इकडं माहिती पाहिजे, त्याला कीर्तन करता येतं छानपैकी. हो, असं आहे. म्हणून तिकडं काय चाललेलं आहे माहिती आहे. म्हणून माशा इतका पाण्याशी अनन्य, जिरेपर्यंत मासा पाण्याशी आहे, तरी त्याला पाणी माहीत नाही. तसं महाराज
मीराबाईनं मग माशाची दया आली, मग माशाला जवळ घेतलं, त्याच्या अंगावर हात फिरवला आणि माशाला सांगितलं, तू सरळ सरळ पोहत जर पाण्यात गेलास तर तुला पाणी पिता यायचं नाही, कारण कल्ल्यामध्ये पाणी घेतो मासा, त्याच्यातला ऑक्सिजन सेवन करतो आणि पाणी फेकून देतो, त्याला पाणी पिता येत नाही. मीराबाईनं सांगितलं, तुला पाणी प्यायचं असलं तर अशी पाण्यातून उलटी उडी मार, उलटी उडी मार, मग तुला त्या प्रेशरनं पाणी पिता येईल. पाण्याच्या बाहेर अशी माशानं उडी मारली की त्याच्या तोंडात प्रेशरनं पाणी जातं आणि त्याला पाणी पिता येतं. पाण्यात राहूनही त्याला उलटी उडी मारावी लागते. तसं आम्ही देवात असूनही आपल्याला देव मिळण्यासाठी अशी उलटी उडी मारावी लागते. नाथाच्या घरची उलटी खून. उलटी उडी मारल्याशिवाय देव मिळणार नाही. सरळ पोहत गेला तर माशाला ते भेटत नाही. म्हणून अशी उलटी उडी म्हणजे काय आहे तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळोनी. दृष्टांत सांगितला जगद्गुरु आमच्या नाथ महाराजांनी. काय दृष्टांत सांगितला महाराज? आता बारकाव्यानं लक्ष द्या. असं पाण्यानं भरलेला हौद आहे, हौद. आणि त्या हौदामध्ये एक घागर पाण्यात बुडवली आणि बुडवल्यानंतर त्या घागरीत पाणी गेलं त्या हौदात आणि मग ती घागर सोडून दिली. आता त्या घागरीच्या मध्ये बी पाणी आहे, घागरीच्या चारी बाजूनं पाणी आहे, खालून बी पाणी आहे आणि वरून बी पाणी आहे.
पण आता घागरीतल्या पाण्याला बाहेरच्या पाण्याला मिळण्याची इच्छा झाली, काय करावं लागेल? लक्षात नाही आलं. हौदामध्ये पाण्यानं भरलेल्या हौदामध्ये घागर बुडवली आणि त्या घागरीत पाणी गेलं, ती घागर गच्च भरली पाण्यानं आणि सोडून दिल्याच्या नंतर ती हौदातच राहिली. त्या घागरीच्या वरी पाणी, खाली पाणी, चौकून पाणी आहे. आता त्या घागरीतल्या पाण्याला बाहेरच्या पाण्याला मिळण्याची इच्छा झाली, काय करावं लागेल? हां, बोला बोला. हां, शाबास. घागर उलटी करावं लागेल. किती सोपी गोष्ट आहे महाराज. घागर उलटी केली की पाण्याला पाणी गेले मिळून. आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळून. तसं ह्या शरीराला घागर म्हटलेले महाराज. ही घट आहे. सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ही घागर आहे, घागर आहे. म्हणून तर माणूस मेल्यानंतर घट फोडला जातो पायथ्याला. हो, कारण फिरविला घट फोडीला. कारण मातीचं गाडगं मातीला जसं मिळालं तसा मातीचा देह मातीला मिळाला हे दाखवण्याकरता जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याबरोबर गाडगं आहे महाराज. म्हणून हे घट आहे आणि हे घट असल्यामुळं ह्या घाटात हरी आहे महाराज. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा आणि वित्तवरा मुकविले. आतमध्ये परमात्मा आहे, बाहेर परमात्मा आहे. पण काय करावं? मधल्या परमात्म्याला बाहेरच्या परमात्म्याला मिळण्याची इच्छा झाली. म्हणजे कूटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्याला, जीव चैतन्य ईश्वर चैतन्याला मिळण्याची त्याच्यात इच्छा निर्माण झाल्यानंतर तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाप्रमाणे हो आतलं कूटस्थ चैतन्य आणि बाहेरचं ब्रह्मचैतन्य एकमेकाला मिळत असतं. उदाहरणार्थ हा मांडव आपण टाकला. आता या मांडवामध्ये जे आकाश आहे आणि बाहेर जे पोकळीतलं आकाश आहे, हे दोन आकाश आहेत का नाही? मांडवातलं एक आकाश आणि बाहेरचं एक आकाश. मग हा मांडव मोडल्याच्या नंतर ह्या मांडवातलं आकाश त्या बाहेरच्या मोकळ्या आकाशात मिळायला असं नीट जातं आणि नीट गेलं तरच त्याला भेटतं, नाहीतर ते रस्ता चुकून बिदरला जातं का? हा, अरे मांडपातलं आकाश आणि बाहेरचं आकाश एकच आहे. फक्त कापडाची ही उपाधी आहे. ही उपाधी बाजूला केली की आकाशाला आकाश मिळालं ना. तसं कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य पाण्याला पाणी गेलं मिळून. वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सिद्धांत आहे. पाण्याला पाणी मिळत असतं महाराज. म्हणून आतापर्यंत मी अजूनही सांगतो आव्हान देऊन, जसं पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे तसं पाण्याला सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे. पण अजून पाण्याचं गुरुत्वाकर्षण शास्त्रज्ञाला माहीत नाही. पाण्याला सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे. म्हणून समुद्रावर पाणी पहिलं जास्त असतं. म्हणून पाऊस बी समुद्रावरच जास्त का पडतो तर खालचं पाणी वरच्या पाण्याला वडतं. पाण्याशी पाणी गेले मिळून. किंवा खालारा धावे पाणी, वर ढगानं पडलेलं डोंगरावरचं पाणी कुठं वाहून जातं? समुद्रालाच जातं का नाही? मग समुद्राला पहिलं पाणी कमी आहे का? त्याला भीक लागली का पाण्याची? मग डोंगरावर पडलेलं डोंगरालाच राहून द्यायला पाहिजे का नाही? पण डोंगरावरलं पडलेलं पाणी वाहत वाहत समुद्राला का जातं? त्याचं कारण आहे ते समुद्रावरून बाष्पीभवन होऊन निघालेलं समुद्राचंच पाणी असल्यामुळं समुद्राला जातं. पाण्याला पाणी गेले मिळोनी. तसा जीव हा ब्रह्मचैतन्याचा अंश असल्यामुळं, तो ब्रह्माचाच अंश असल्यामुळं तो ब्रह्माला मिळून जातो. म्हणून जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्याचं मिळन होतं. पाण्याला पाणी गेले मिळोनी. पैशावाल्याकडं पैसा जात असतो, पाणी पाण्याकडं जात असतं आणि प्रेम प्रेमाकडं जात असतं. म्हणून गरीब माणसानं मरेपर्यंत जन्मच्या जन्म गेले तरी तो म्हणला ना मी डोंगरा एवढा पैसा मिळवीन, तसं कधीच होत नसतं बाबा. हो, कधीच होत नसतं. पैशावाल्याकडंच पैसा जात असतो. हो, जन्मभर तुम्ही बराशी खांदीत बसलात तरी पैसा येत नाही. पण ज्याच्याकडं पहिला पैसा आहे त्यांनी नुसती एक सही केली की 70 कोटी रुपये मिळत असतात महाराज. नुसत्या सहीला पैशाकडेच पैसा जात असतो.
गरिबी हटत नसते, गरिबी गरिबीच राहत असते आणि पैशावाले पैशावालेच होत असतात. आणि हे कीर्तनात एका माणसानं ऐकलं आणि बालाजीकडं गेला आणि तिथं एक पैशाचा असा ढीग पाहिला आणि त्यांनी कीर्तनात ऐकलेलं होतं पैशाकडं पैसा जातो म्हणून त्यांनी खिशातला एक ठोकळा काढला आणि तिकडच्या त्या ढिगाऱ्यातल्या ठोकळ्याला ह्या ठोकळ्यांनी ठोकळा दाखवला असा आणि त्याला वाटलं तिकडचे पैसे इकडं येते. पण घटना अशी झाली की ह्याच्याच 2 बोटाला घाम आला आणि ह्याच्याच पैशातला बोटातला पैसा गणगळत गेला आणि तिकडच्या पैशात मिळाला. ते म्हणला कीर्तनकार काय खोटं बोलतेत राव, पैशाकडं पैसा येतो म्हणले. आणि मग त्यांनी कीर्तनकाराला गाठलं आणि सांगितलं मी 2 तास वाट पाहिली तिकडचे पैसे इकडे येतील म्हणून. मग त्याला सांगितलं जिकडं मॅजॉरिटी जास्त असते तिकडचा निवडून येतो का कमी मॅजॉरिटीवाला निवडून येतो. हे म्हणले मॅजॉरिटी जिकडं जास्त. मग मतदान तिकडं पडलं, किती मोठा ढीग होता म्हणलं, उगं तू चिकट भोकऱ्या होतास म्हणून 2 तास दम धरला तुझ्या पैशानं. वेडायस का काय, तुझ्याकडे तिकडचा येत नसतो, इकडचा तिकडं जात असतो. असं शास्त्र आहे. तसं डोंगरावरला पाऊस तिकडं जातो, पाण्याला पाणी गेले मिळवणी, आणि प्रेमाकडंच प्रेम जात असतं महाराज, कुणीकडंच काही जात नसतं. आणि खरं सांगतो तुम्हाला प्रेम कशाला म्हणतात, नारदांनी नारद भक्ती सूत्रात सांगितलं, आई मुलावर करते ते प्रेम नसतं, आई मुलावर करते ती ममता असते. बाप मुलावर करतो ते प्रेम नसतं, तो मोह असतो. पत्नी पतिराजावर करते ते प्रेम नसतं, कातड्याचं आकर्षण असतं. आणि पत्नी पतिराजावर पती पत्नीवर प्रेम करतो ते प्रेम नसतं. प्रेम शब्दाचा झालेला भ्रष्टाचार असतो, त्याला प्रेम म्हणत नाहीत. मग ती वासना असते, वासना. मग प्रेम कशाला म्हणतात तर प्रियकर प्रियसीनं एकमेकावर केलं जातं ते प्रेम नाही. त्याला इंग्लिशमध्ये लव म्हणतात, हिंदीमध्ये प्यार म्हणतात आणि मराठीमध्ये प्रेम म्हणतात. पण हे भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचार. ते प्रियकर प्रियसीचं प्रेम नसतं, लफडं असतं, लफडं. आणि इडे लोक लफड्यालाच प्रेम म्हणतात. असं चाललेलं आहे महाराज. काही बी भ्रष्टाचार झालाय, शब्दाचा बी भ्रष्टाचार झालाय. मग प्रेम कशाला म्हणतात, नारदानं नारद भक्ती सूत्रात सांगितलं, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. 6 प्रकार आहेत प्रेमाचे. आणि ते प्रेमाचे प्रकार मी सांगायला गेलो तर तुमचं माझ्यावर प्रेम राहणार नाही आणि पुढच्या वर्षाला बिलकुल बोलवणार नाहीत. हे प्रेमाची काही बी व्याख्या सांगतोय, ह्याला पुन्हा परत बोलू नका. असं आहे त्याचं. तुम्ही पुढच्या वर्षाला बोलवावं म्हणून तुमच्यावरती माझं प्रेम आहे. आणि तुमचं प्रेम आहे हे मला दिसायला लागलं आहे. कशावरून तर झोपणारे लोक मला मानानं खुणवायला लागलेत असे. महाराज बसा. खास प्रेमाचे माणसं तेवढेच आहेत झोपणारे महाराज. जे टकटका बघणारे ते माझ्या आवडते माणसं नाहीत. ते टकटका बघणारी माणसं माझ्यावरच नजर ठेवते, झोपतो का कसा बघून राहा आपण. पण जे खास झोपी गेलेले लोक आहेत ते म्हणते तुम्ही महाराज सांगतात बोलतात ते खरंय 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 100% दाद देतात महाराज माझ्या शब्दाला. आणि झोपणारी माणसं किती प्रेमाचे आहेत महाराज. ते अंतरंगामध्ये मी दृष्टी टाकायला सांगितल्यामुळं ते अंतरंगात दृष्टी टाकून बघायला लागतात. ते आता प्रॅक्टिकल चाललंय, प्रॅक्टिकल. थेरी नाही चाललेलं, प्रॅक्टिकल. म्हणून ते डोळे झाकून मध्ये बघतात परमात्मा आहे का कसा. म्हणून डोळे झाकणारी माणसं त्यांच्या ताकदीनं पापण्या उचलीत येत ते. पण त्याच्यावर काय कमी चपात्या पडलेल्या आहेत का, भात कमी पडलेला आहे का, वरण हाणलेलं ते असं वरण वरी तरुण आलेलं आहे महाराज असं वरी. म्हणून काय काय ताकदीनं पापण्या उचलीत येत असं करून. पण पापण्याच उचलत नाहीत त्याला, ते तरी काय करते न बिचारे. साधी ताकद लागते का काय महाराज. म्हणून झोपणारे माणसं मला आवडतेत असे. काही काही वेळेस आईनं लेकराला थोपटी घालून झोपिलं तरच समजा ते लेकरू काम करून देतं. तसं काही काही लोक झोपले तरच मला कीर्तन करता येतं महाराज. म्हणून एकाड एक माणूस झोपावा असं मला वाटतं. आणि नाही झोपला तर त्याला पाळणं म्हणावं असं वाटतं. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, दुसऱ्या दिवशी त्यांनी खाल्ले रताळ, तिसऱ्या दिवशी ते हागलं पातळ, जो बाळा रे जो. 16 कडव्याचा पाळणा आहे बरं का. सगळा पाळणा म्हणल्यावर इथं कोणीच राहायचं नाही महाराज. असं चला, मला वाटलं लेकरं झोपते पण पाळणा म्हणल्यावर उठले राव लेकरं सगळे. असे फार छान आहे. आपला वेळ समाप्त झालेला आहे महाराज.
पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचं थोडक्यामध्ये मी चिंतन तुम्हाला सांगितलं आहे. अजून 2-4 चरणं राहिलेले आहेत. आता फक्त तुम्ही माझे चरण धरा आणि सांगा की आता तुमचे पाय धरून चरण धरून सांगतो, पुढचे चरण सांगू नका, कारण वेळ झालेला आहे. वेळेचं बंधन ठेवावं लागेल. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तरीसुद्धा एका वाक्यात सांगतो, वळचणीचं पाणी आड्याला गेलं म्हणजे इहलोकातले जीव इथालचा विषय सुख भोगून तृप्त झाले नाहीत म्हणून स्वर्गादिकाला चालले. हे इथालचे लोक तिथं गेले म्हणजे हो, हे वळचणीचं पाणी आड्याला गेलं. बकऱ्यापुढं देव कापला म्हणजे याचा अर्थ परमार्थाच्या नावाखाली छानपैकी संसार केला. संसाराला बकरू म्हणलेलं आहे आणि परमार्थाला देव म्हटलेलं आहे. देवापुढं बकरू कापू नये म्हणजे याचा अर्थ असा की महाराज हो, आपला संसार भला होण्यासाठी, चांगला होण्यासाठी परमार्थ करू नये आणि परमार्थातला पैसा आणून आपला संसार छानपैकी करण्याचा प्रयत्न करू नये. याला बकऱ्यापुढं देव कापला म्हणतात. अशा नाथाच्या घरच्या मायेनं उलट्या खुणा केलेल्या आहेत आणि ह्या उलट्या खुणा कळण्याकरता गुरुचाच बेटा पाहिजे महाराज. दुसऱ्याची गुणाची ताकद नाही, त्याला गुरुचा बेटा असेल तर व्यवहारामध्ये ज्याचा बाप मोठा असतो त्याचा मुलगा मोठा असतो. म्हणून ज्याचा बाप खासदार असतो त्याचा मुलगा खासदारातून नाही गेला तरी बी खासदार होत असतो. हो, तसा ज्याचा गुरु मोठा त्याचा शिष्य मोठा. म्हणून गुरुच्या चेल्याचीच ही किंमत आहे. नुसतं अभंगाचा अर्थ सांगणं गुरुच्या बेट्याचं काम नाही, तर तो अभंगाचा अर्थ अंगावर बांधून जगामध्ये वागून दाखवणं हे गुरुच्या बेट्याचं काम आहे. म्हणून वागून दाखवणं, बोलणं तर कुणाला येईल, करणी करताना फार कठीण आहे. बोलता वाटे सोपे आणि करणी करिता टिंब टिंब कापे. म्हणून असं सांगितलेलं आहे महाराज, करणी म्हणे नाही, कथनीमध्ये फरक आहे. कथनी कुणालाही करता येईल, करणी करता येत नाही. म्हणून ही अभंगाची ही वृत्ती आपल्या अंगावर बांधली पाहिजे, वागून जगाला दाखवली पाहिजे, जगाच्या पुढं धाकटं झालं पाहिजे, जगाच्या पुढं पायावर मस्तक ठेवलं पाहिजे. हे वागणं आहे. जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी, भगवान परमात्म्याने सांगितलं. म्हणून जो समाजाच्या पुढं वागतो समाज त्याच्या पुढं वाकत असतो. म्हणून त्याच्याकरता ही नम्रतेनं समाजाच्या पुढं वागावं आणि समाजाच्या पुढं वागून आपण दाखवावं, ही आमच्या नाथाची संकल्पना आहे. म्हणून एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, विठोबा रखुमाई.